जय शिवराय जय शंभूराजे. आज रौद्र प्रतिष्ठा हिंदुस्थान यांच्यासोबत आपण रायगड मोहिमेसाठी निघालो आहोत. सर्वजण अतिशय आनंदात महाराजांचे पोवाडे, भक्तिगीते यासोबतच प्रवासाचा आनंद घेत होते. त्यानंतर चहाची तलप आल्यामुळे सर्वजणांनी थांबून चहा नाश्ता करून घेतला व लगेच पुढे निघालो. नंतर लक्षात आलं की गाडीच थोडं काम करायचं बाकी, तर लगेच ते काम करून जेवणाचाही आस्वाद घेतला. पहाटे रायगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर सर्वजणांनी फ्रेश होऊन मोहिमेसाठी सुरुवात केली. अतिशय सुंदर अशा वातावरणात रायगडाचा तो प्रवास अतिशय अविस्मरणीय होता. वाटेमध्ये काही तरुण गैरवर्तन करताना दिसले. त्यांना प्रेमाची समज घालून या लहानग्या मुलाचं कौतुक करत पुढे जाऊन शिवगर्जना देत महाराजांचा जयघोष केला. गडावरील तटबंदी, टकमकटोक, पाण्याच्या टाक्या, हत्ती तलाव हे सर्व बघत असताना काही तरुण व्यसन करत असल्याचं समजलं. त्यांना महाराजांच्या इतिहासाची जाणीव करून देऊन आम्ही पुढे निघालो. शिरकाई देवीचं दर्शन घेऊन आपण राजदरबाराकडे आलो. इथे अनेक तरुण पायात चप्पल घालून वावरत असल्याचं समजल्यावर आमच्या बंधूंनी त्यांना ते चुकीचं असल्याची जाणीवही करून दिली. गाईडचं काम एवढं सांगणं सगळ्यांना, गाईड सांगत नाही. इथून महाराज आलेले म्हणजे ही जागा किती पवित्र असावी. महाराजांकडे पाठ करून कुणी फोटो घेऊ नका, विनंती सांगा आमच्यावाली. राजदरबारातून महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही बाजारपेठेतून समाधीस्थळाकडे निघालो. जगदीश्वराचे दर्शन घेऊन महाराजांच्या समाधीस्थळीही दर्शन घेतले. पुढे टकमकटोक बघून साफसफाईला सुरुवात केली. गडावरील प्लॅस्टिक बॉटल, त्याचप्रकारे पिशव्या, कचराकुंडी हे सर्व साफ करून घेतले. पूर्ण मोहीम अगदी यशस्वीरित्या आम्ही पार केली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. अतिशय सुंदर अशा वातावरणात सूर्यनारायण मावळत होते. ते बघण्याचा मोह कोणालाच आवरला नाही. त्यामुळेच ते बघण्यासाठी आम्ही काही काळ ताम्हिणी घाटामध्ये वेळ घालवला. त्यानंतर गप्पा गोष्टी करत आम्ही पुढे निघालो. वाटेमध्ये थोडी विश्रांती घेऊन आम्ही सुखरूप मोहीम पूर्ण करून घरी पोहोचलो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या मोहिमेत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.